एवढंच नव्हे तर मिस्टर गांधी गेले 8 दिवस मुसलमान पुढाऱ्यांच्या बरोबर अल्पसंख्याकांच्या मागणीबद्दल गुप्त वाटाघाटी करीत होते. मुसलमानांच्या 14 मागण्या त्यांनी मान्य केल्या. कशासाठी? तर त्यांनी अस्पृश्यांच्या मागण्यांना जोरदार विरोध करावा. त्यासाठी त्यांनी मुसलमान पुढाऱ्यांना कुराणाची शपथ घ्यायला लावली. आणि ही गुप्त बातमी मोठ्या शिताफीनं मिळून तू तू मला सांगितलीस. सांग, कोणत्या शब्दात आणि कसे आभार मानू तुझे? दॅट्स ऑल राईट. तुम्हाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य मानते. पण पहिल्या कॉन्फरन्समध्ये तुमच्या मागण्या मान्य झाल्या होत्या ना, मग फिसकटल्या कशा? त्याला कारण गांधीजींचा अहिंसावादी सात्विक अहंकार. व्हॉट यू मीन? गांधीजी म्हणाले, भारतातील अस्पृश्यांसकट सर्व जाती जमातीचा मी एकमेव प्रतिनिधी आहे. मग तुम्ही काय म्हणाला? मी म्हणालो, ज्या जातीत मी जन्मास आलो त्या अस्पृश्य समाजाचा प्रतिनिधी मी आहे. म्हणजे कॉन्फरन्समध्ये अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची चर्चा होण्याऐवजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण असा संघर्ष होता. तर इतकंच नव्हे तर अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तर मी प्राणांतिक उपोषण करीन अशी धमकी त्यांनी मला दिली आहे. या संघर्षाला आणि अपयशाला सर्वस्वी गांधीजीच कारणीभूत आहेत. अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवताना त्यांनी योजलेली भेदनीती, त्यांचा दुटप्पीपणा, भारतीय प्रतिनिधींचा त्यांनी केलेला अपमान, एका जातीविरुद्ध दुसरी जात उठवण्याचा त्यांचा दुष्ट हेतू आता चांगलाच जगाच्या निदर्शनाला आला आहे. मी त्यांना विरोध केला म्हणून मला नामशेष करण्याचा जणू त्यांनी विडाच उचललाय. भारतातलेच नव्हे पण जगातले अनेक लोक गांधीजींना महात्मा मानतात ना. सॉरी भीम, पण हे तुझं मत जरा. माझंच कशाला, हेरॉल्ड लास्की सारख्या विद्वानालाही धक्का बसलाय गांधीजींची ही लोकशाही विरुद्ध वृत्ती पाहून. गोलमेज परिषदेतलं गांधीजींचं वागणं अत्यंत विश्वासघातकीपणाचं आहे. अशा माणसाला जर महात्मा म्हणता येत असेल तर पोरबंदरच्या मोहनदास करमचंद गांधींना मी महात्मा म्हणेन. पण आता तुमच्या समोर महात्मा गांधी नाहीयेत. तुमच्या समोर आहे ती तुमची मैत्रीण एफ. हे तुम्ही साफ विसरलात. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार? टी, कॉफी? नो थँक्स, मला तर काही नको. मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. खरंच? नाहीतर एकदम निघून जाल. तुमच्या बादशहानी ब्रिटिश सम्राटांनी काही मोजक्या हिंदी प्रतिनिधींना मेजबानी दिली. इज इट सो? त्या मोजक्या प्रतिनिधीत तुम्ही असणारच. फॅनी, या दुर्मिळ आमंत्रणाचा मला अभिमान वाटतो. हो नो, ब्रिटिश सम्राटांनाच अभिमान वाटला असेल तुम्हाला आमंत्रण देताना. नाही फॅनी, गोलमेज परिषदेत बसण्याचा मान मला मिळाला आणि सम्राटांच्या मेजबानीचं आमंत्रण मिळालं. हे माझ्या आयुष्याला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे. या परिषदेला महात्मा गांधी आले असणारच. महात्मा गांधींशिवाय सम्राटांची मेजबानी म्हणजे हॅम्लेट शिवाय हॅम्लेट नाटक करण्यासारखं आहे. एक, ज्याच्या राज्यात सूर्य कधी मावळत नाही अशा राज्याचा सम्राट, तर दुसरा अर्धपोटी, अर्धनग्न, अर्धशिक्षित भारताचा अनभिषिक्त सम्राट. आताच महात्मा गांधींवर आग पकडणारे डॉक्टर भीमराव आंबेडकरचे बोलतायत काय? तुमचं हार्ट परिवर्तन झालेलं दिसतंय. चुकतेस तू एफ. माझा विरोध आहे तो गांधीजींच्या तत्वाला, व्यक्तिमत्वाला नाही. त्यांच्या तत्वाला असलेला माझा विरोध त्यांच्या आणि माझ्या हृदय परिवर्तनानं किंवा हृदयक्रिया बंद पडल्यावरच थांबेल. भीमराव, गांधीजींच्या पेक्षा तुमचं व्यक्तिमत्व मला अधिक गुढ वाटायला लागले. आपल्या भोवती गूढतेचं गंभीर वातावरण निर्माण करणारा गांधीजींसारखा दुसरा माणूस सापडणार नाही. व्हॉट यू मीन? मी न समजले. अगं, इंग्लंडला येताना गांधीजी माझ्यासारखे सडाफटिंग आले नाहीत. आपल्या लव्या जम्याबरोबर 2 शिळ्याही घेऊन आले ते बोटीनं. शेळ्या? दॅट इज अ शिप. पण का इकडे शेळ्या नाहीत की त्या दूध देत नाहीत? ते मला माहीत नाही. एवढंच नाही तर मदन मोहन मालवीय त्यांच्यासाठी 5 घागरी गंगेचं पाणीही घेऊन आलेत. व्हॉट्स दिस घागरी? दॅट इज पिचर, वॉटर पॉट. ड्रिंकिंग वॉटर कशाला घेऊन आले गांधीजी? देवपूजेसाठी गंगेचं पवित्र पाणी. हो, आय सी. गँगेज होली वॉटर. इंडियात परत गेल्यावर तुम्ही एवढे विनोदी झाला असाल याची कल्पना नव्हती मला भीम. हा विनोद नाही एफ, ही वस्तुस्थिती आहे. गांधीजींच्या बद्दल जर मी असा विनोद केला तर भारतातले लोक मी भारतात पाऊल टाकताच मला फासावर लटकवतील. पण तुम्ही परिषदेत महात्मा गांधींना विरोध केल्यामुळे टिकेचा केवढा गदारोळ उठला याची काय आयडिया आहे? नाही कशी? मला पूर्ण कल्पना आहे. फॅनी,
भारतातील पक्षनिष्ठ आणि भाडोत्री वर्तमानपत्रांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली. भारतातील लोक आपल्या सर्व शस्त्रांनिशी माझ्यावर हल्ला करायला सज्ज आहेत हे मला ठाऊक आहे. भीम भीम मला भीती वाटते रे. तुझा जीव धोक्यात आहे रे. भीती? भीती कसली फॅनी? फाशी जाणारा देशभक्त गळ्याला दोरी झोमते म्हणून कधी तक्रार करत नाही. तुझे धैर्य आणि सामर्थ्य मला ठाऊक आहे भीम, पण तरी मला भीती वाटते. आणि माणसाला काही खाजगी जीवन असतं, त्याला काही भावना असतात हे तू साफ विसरून गेलायस भीम. एक माणूस इथे इंग्लंडमध्ये भारताकडे दृष्टी लावून गेली कित्येक वर्ष बसले याची काही जाणीव? ती नसती तर भारतात परतण्यापूर्वी अगदी आठवणीनं तुला भेटायला आलो नसतो एफ. भेटायला नव्हे, आभार मानायला. आता मात्र मी तुला भारतात एकट्याला जाऊ देणार नाही. म्हणजे फॅनी? मी येणार आहे तुझ्याबरोबर. वाय सी, भारत पाहायला? फक्त पाहायला नाही, तिथे राहायला, कायमची भारताची नागरिक म्हणून. एवढं भारतावर प्रेम आहे तुझं फॅनी? अशी जीवघेणी थट्टा कर नकोस भीम. यू नो आय लव्ह यू सिन्स लॉंग. मला तुझ्या सर्व कामात सहभागी होण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. हो, आय सी. तू काहीच बोलत नाहीस भीम. एफ, मी विवाहित आहे. आय नो इट. मला ठाऊक आहे ते. सो व्हॉट? डिवोर्स घ्या. माय गॉड फॅनी प्लीज. डिवोर्स घ्या असं माझा आग्रह नाही, फक्त माझ्याशी लग्न करा. माझ्या 2 मुलांची आई, माझी पत्नी रमा पतिव्रता आहे. तिच्याशी मी प्रतारणा कशी करू? व्हॉट दिस पतिव्रता? पतिव्रता म्हणजे काय हे कदाचित तुला समजणार नाही फॅनी. कारण पतिव्रता आणि पातिव्रत्य या कल्पना गंगा यमुनेच्या जलानं पुनीत झालेल्या भारतभूमीतच जन्मास येतात. पतिव्रत्य, पतिव्रता या शब्दांचे अर्थ मला कळत नाही भीम. मला फक्त कळते प्रीती, चिरंतन प्रीती, प्लॅटॉनिक लव. ही प्रीती जात जाणत नाही, धर्म जाणत नाही, वंश जाणत नाही. माफ कर फॅनी, तुझ्या प्रेमाबद्दल मला तसं काही म्हणायचं नव्हतं. माणुसकीपासून वंचित झालेला तू एक महापुरुष आहेस भीम. प्रत्येक स्त्रीच्या हृदयात चिरंतन अशी स्वर्गीय प्रीती असते. तिच्या उरातल्या प्रीतीचा रंग गुलाबीच असतो. रूप नैतिक आणि एकनिष्ठ असतं. अशी प्रीती करणाऱ्या स्त्रीला पतिव्रता म्हणा किंवा चिरंतन प्रेमाला पातिव्रत्य म्हणा. शब्द वेगळे असले तरी त्याचा अर्थ एकच आहे भीम, प्रेम, लव. तू माझ्याशी लग्न करू नकोस, पण माझ्या प्रेमाला मात्र विसरू नकोस. नाही ना विसरणार? ते कसं शक्य आहे? हे मला ठाऊकच होतं. अरे पण हा टॉबी का भुंकतोय? अबो भुक्कल नाही तर काय करील. आज त्याला अर्ली इन द मॉर्निंग साखर दंडानं जखडून टाकलंय बघा. अरे का रमादेवींची तब्येत कशी आहे? त्यांच्या जीवाला बरं नाही म्हणून ते हवा पालट करायला बेळगावला गेल्या ती. आता साहेबांची काळजी घेणार म्हणजे मी आणि टाबी. हॅलो, राजगृह, मी अनंतराव चित्रे बोलते. काय काय म्हणालात? गांधीजींनी प्राणांतिक उपवास जाहीर केला का? कशासाठी? का कशासाठी? ब्रिटिश पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्याप्रमाणे अस्पृश्यांना मिळालेले स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा रद्द होण्यासाठी हे प्राणांतिक उपोषण आहे. आपण दलितांसाठी राजकीय हक्क मिळवलेत याकरता अखिल भारतातील दलितांच्या वतीने आभार नव्हे कृतज्ञता व्यक्त करायला आम्ही इथं आलो आहोत. पण ते हक्क रद्द व्हावेत म्हणून गांधीजींनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. पण असं का? याला कारण चातुर्वर्ण सवर्ण हिंदूंच्या कृपाछत्राखाली आम्ही राहावं. हॅलो, राजगृह. येस स्पीकिंग. हु इज स्पीकिंग प्लीज? हो, बॅरिस्टर जयकर. बोला बोला बॅरिस्टर साहेब. अहो, मी गांधीजींचे प्राण वाचवणारा कोण? या यू आर वेलकम. काय म्हणतात बॅरिस्टर जयकर? एकटे बॅरिस्टर जयकर नाहीत, तेज बहादूर सप्रू येत आहेत मला भेटायला.
सुदामा, टॉबी का भुंकतोय? साहेब, कसं सांगावं आपल्याला? सकाळ धरणं तुम्ही त्याला दिसला नाही आणि गुड मॉर्निंग बी केलं नाही. गुड मॉर्निंग? हां हां, अभिवादन केलं नाही. आम्ही त्याला अभिवादन करून येतो. लई जीव कुत्र्यावर साहेबांचा. दिल्लीवरनं आलं तर आधी माझी चौकशी करणार नाहीत, पहिल्याच झोड विचारतील टाबी कसा आहे. तर मित्र हो, युद्धाला सुरुवात झाली आहे. गांधीजींनी अस्पृश्यांचे राजकीय हक्क धुळीला मिळवायला निर्वाणीचं ब्रह्मास्त्र सोडलं आपल्यावर. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार जयकर साहेब. अरे वा, तेज बहादूर सप्रू पण आलेत का? नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. अत्यंत आणीबाणीचा प्रसंग येऊन ठेपला आहे. महात्माजींनी आमरण उपोषण जाहीर केलंय. फास्ट अनटू द डेथ. फक्त सोडा बाय कार्बन आणि मीठ घेऊन स्वतःला पणाला लावून गांधीजी घोर तपश्चर्येलाच बसलेले आहेत. पुण्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित मालवीय, राजगोपालाचारी वगैरे सर्व भारतातले पुढारी वाटाघाटीसाठी सेंट्रल जेलमध्ये जमले आहेत. पण मिस्टर जयकर, सप्रू, मी काय करू ते सांगा. सावंतवाडी संस्थानातील फाशीची शिक्षा झालेल्या आशिलाला वाचवायची तयारी मी करतोय. गांधीजींच्या प्राणांतिक उपोषणाशी माझा काय संबंध हे मला अजूनही समजत नाहीये. महात्माजींनी उपास करून मरावं असा सरकारचा अंतरीचा कावा आहे आणि तो कावा सरकार आंबेडकरांच्या हातून साध्य करू पाहत आहे. म्हणून आंबेडकर हिंदू समाजाला भीक घालत नाहीयेत. कोण म्हणतं असं? कोणाला म्हणून विचारणार आहात? सारा महाराष्ट्र म्हणतोय, सारा भारत म्हणतोय. अहो, भारतच कशाला, सारं जग म्हणतंय. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी जातीय निवाड्याचा निकाल ब्रिटिश पंतप्रधानांनी द्यावा असं जे लेखी निवेदन केलं होतं त्यावर गांधीजींनी सही केली होती आणि निवाडा जाहीर होताच उपोषणाचं शस्त्र उपसावं याचं मला आश्चर्य वाटतं. पण त्याच वेळी अस्पृश्यांना स्वतंत्र राजकीय हक्क देऊन त्यांना हिंदूंपासून तोडण्याचा प्रयत्न केल्यास मी प्राणांतिक उपोषण करीन असं महात्माजींनी सांगितलं नव्हतं काय? माझ्यापुरते म्हणाल तर जाती जातीचा प्रश्न मुख्य पंतप्रधानांच्या निकालानं सुटलाय. स्वतंत्र मतदारसंघाचे हक्क केवळ अस्पृश्यांनाच दिलेले आहेत असं नाही. असे हक्क मुसलमान, शीख, ख्रिस्ती, अँग्लो इंडियन, युरोपियन यांनाही दिलेत. मग त्यांचे हक्क रद्द करण्यासाठी गांधीजी प्राणांतिक उपोषण का करत नाहीत? 5000 वर्ष परंपरेनं चालत आलेली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी गांधीजी सोडा बाय कार्बन घेऊन उपोषणाला का बसत नाहीत? बोला, आपण गप्प का? माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकता. पण तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला चला, म्हणजे वरिष्ठ पुढारी आणि गांधीजी यांच्याबरोबर आपण वाटाघाटी करू. पण मला हे समजत नाही बॅरिस्टर जयकर की तुम्ही माझ्यावर ही सक्ती का करतात? आमच्या पापाचे घडे अजून फुटले नाहीयेत का? जे हक्क आम्ही मिळवलेत, मिस्टर गांधींनी किंवा तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी काहीही केलेलं नाहीये. उलट तुम्ही आम्हाला विरोध करता. हा न्याय कुठला? एवढंही करून मिस्टर गांधी स्वतःला अस्पृश्यांचे हितकर्ते आणि एकमेव पुढारी समजतात. ही विचारसरणी समजणं म्हणजे माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. अस्पृश्यांची काळजी जेवढी तुम्हाला आहे तेवढीच ती गांधीजींना आणि काँग्रेसलाही आहे. गांधीजी स्वतःला अस्पृश्य समजतात. पण मी स्वतः अस्पृश्य आहे. अस्पृश्यता काय असते हे अस्पृश्याच्या जन्माला गेल्याशिवाय कळणार नाही. मिस्टर आंबेडकर, आपल्या मुठीत सर्व अस्पृश्य वर्ग आहे असं गृहीत धरू नका. अखेर तुमची गाठ देशबांधवांशी आहे हे पक्क लक्षात ठेवा आणि मुकाट्यानं आमच्याबरोबर पुण्याला चला. जोपर्यंत गांधीजी अस्पृश्यांच्या अधिक हिताची पर्यायी योजना मांडत नाहीत तोपर्यंत तुमचं म्हणणं मी मान्य करणार नाही. डॉक्टर साहेब, तुमचा राग आम्हाला कळतो. आपण जरा शांत व्हा. या घटनेचा खलपुरुष व्हावं हे माझ्या नशिबी आलंय. गांधीजींसारख्या श्रेष्ठतम पुरुषाचे प्राण वाचवावेत की अस्पृश्यांच्या हिताचा खून करावा असा दुर्धर प्रसंग माझ्यावर आलाय. परंतु गांधीजींच्या प्राणापेक्षा माझ्या अस्पृश्य बांधवांचं हित मी अधिक मोलाचं समजतो. गांधीजींचे प्राण म्हणजे एका महात्म्याचे प्राण आहेत याची जाणीव तुम्हाला आहेच. मिस्टर सप्रू, महात्मा काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीयेत. आजवर असे अनेक महात्मे आले आणि गेले. महात्मा फुलेंशिवाय अस्पृश्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेला नाही हे लक्षात ठेवा. डॉक्टर साहेब, महात्माजींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पुण्याची जनता अत्यंत प्रक्षोभक झाली आहे. तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला चला आणि गांधीजींचे प्राण वाचवा. डॉक्टर आंबेडकर, पुण्याला वाटाघाटीला चला अशी मी तुम्हाला परत विनंती करतोय. ठीक आहे, मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून तुम्हाला फोन करतो. नाहीतर मीच येतो. ठीक आहे. गांधीजींचे प्राण वाचवा. गांधीजींचे प्राण वाचवा. आंबेडकर देशाचे मारेकरी आहे. मारेकरी आहे. मारेकरी आहे. गांधीजींचे प्राण वाचवा. गांधीजींचे प्राण वाचवा. आंबेडकर देशाचे मारेकरी आहे. मारेकरी आहे. मारेकरी आहे. हॅलो. हा, यस, मीच बोलतोय. यू ब्रिटिश बुलडॉग, बापूजींचा मारेकरी. बापूजींच्या प्राणाला धक्का लागला तर याद राख,
हत्ती आपल्या मार्गाने जात असताना भुंकणाऱ्या गल्लीबोळातल्या लूत भरलेल्या कुत्र्याकडे लक्ष देत नाहीत. काय म्हणालास? पुन्हा बोल. कुत्र्याला हाड म्हटल्यानं त्याची प्रतिष्ठा वाढते. थांब, फोन बंद करू नकोस. मी लूत भरलेला गल्लीतला कुत्रा नव्हे, गव्हर्नरचा खून करणाऱ्या गोपटे गटाचा मी मेंबर आहे. बापूजींचे प्राण वाचवलेच पाहिजेत, नाहीतर तुझे प्राण धोक्यात आहेत. साहेब साहेब बाबासाहेब, ही गोष्ट हसण्यावारी नेण्यासारखी नाही. गांधीजींच्या जीविताचा प्रश्न असल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारत आपल्या विरुद्ध उभा आहे. आपलं राजकीय जीवन नष्ट करण्याचा जणू या लोकांनी विडाच उचललाय. तुमचा जीव धोक्यात आहे आणि तसं झालं तर अस्पृश्य समाजाचं काय होईल याची कल्पनाच करता येत नाही. साहेब साहेब स्वतःला सांभाळा. सुदामा, चित्रे, गायकवाड असे हात पाय गाळून आणि गर्भगळीत होऊन चालणार नाही. आजपासून घराघरातून प्रचार करून आपल्या लोकांना सत्य परिस्थिती समजावून सांगा. आम्ही भीतो तर आपल्या जीवितासाठी. असल्या भ्याड मरणाला मी भीत नाही. एक लक्षात ठेवा, प्राणाचं मोल द्यावं लागलं तरी माझ्या अस्पृश्य समाजाचं नुकसान होईल असं मी काहीही करणार नाही. जे हक्क सर्वस्व पणाला लावून आपण मिळवलेत ते मी केव्हाही गमावणार नाही. पण ही परिस्थिती बदलली नाही तर धर्मांतराशिवाय दुसरं गत्यंतरच नाही. दुर्दैवानं मी अस्पृश्य समाजात जन्माला आलो. हा काही माझा दोष नाही, पण मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बाबा, ज्ञानेश्वरासारखाच समाजानं तुमचा छळ चालवलाय. 20व्या शतकातील ज्ञानेश्वरा, खरंच आता ताटी उघडा ती या सनातनी हिंदू धर्मातून बाहेर जाण्यासाठी. तुम्ही केलेली धर्मांतराची घोषणा अनाठाई जाऊ देऊ नका. हो, 7 कोटी अस्पृश्य तुमच्याबरोबर धर्मांतर करतील. हॅलो. हो, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, ही गोष्ट खरी आहे. काय, केव्हा करणार आहेत मला ठाऊक नाहीये. समता, आजची वर्तमानपत्र वाचलीस? हो, वाचली. सुदामा, जी पोस्टमन आलाय तो बघ. होय. बाबासाहेबांच्या धर्मांतराची बातमी असेल. हॅलो. हो, बातमी खरी आहे. कुठच्या धर्मात जाणार आहेत? आम्हाला ठाऊक नाहीये. ही तार कुणाची रे? आता मला काय माहित. आणि इकडे कुणाची तार? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, धर्मांतराच्या ठरावाच्या मुळाशी असलेली. हॅलो. ठरावाच्या मुळाशी असलेली काय? तुम्हाला नाही हो. ठरावाच्या मुळाशी असलेल्या संतापाची भावना आपण समजू शकतो. हो, साहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, ही गोष्ट खरी आहे. परंतु ज्यामुळं समाज सुधारकांचं कार्य दुष्कर होईल अशी एखादी गोष्ट केली जावी, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे तर मराठी मध्ये आहे. अरे, तुला समजावं म्हणून रे. अनंतराव, ही आणखी एक्सप्रेस तार. असं दे बघूया, कोणाची आहे ती? अरे वा, बॅरिस्टर सावरकरांची रत्नागिरीवरून आलेली. बघूया सावरकर काय म्हणतायत ते. मुसलमान धर्म वा ख्रिश्चन धर्म स्वीकारून भारतात अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळेल अशी शक्यता नाही. सुदामा, जी ही सावरकरांची तार साहेबांना नेऊन दे. बर. अनंतराव, ह्यो पत्राचा भारा कुठे ठेवू? अरे बाबा, आण इकडे, आम्ही वाचतो ते पत्र. बापरे, काय पत्र आहेत. कुणाची तार, कुणाची पत्र? साहेब, हे पत्र रक्ताच्या शाईने लिहिलेलं. काय? मग तर ते अवश्य वाचा. हिंदू धर्माचा त्याग केला तर आम्ही तुम्हाला ठार मारू. या धमकडला तुम्ही घाबरलात? चित्रे, समता, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे नेहमीच चाललंय.
गेली काही वर्षे मी धर्मांतराचा विचार करतोय, कारण हिंदूंचं मतपरिवर्तन होऊन समानतेची वागणूक आपल्याला मिळणार नाही. माझ्या परिणामी अनंत प्रयत्न केले, म्हणूनच मी विचारपूर्वक धर्मांतराची घोषणा केली आहे. आजची वर्तमानपत्र वाचलीत? होय साहेब, आम्ही सर्व कार्यकर्ते त्याचाच विचार करतो आहोत. बाबा, तुमची घोषणा ऐकून मिळेल त्या पहिल्या गाडीनं मुंबईला आले. बाबा, हे महात्मा गांधींचं मत आपण वाचलत का? मिस्टर गांधींचं मत? मिस्टर गांधींचं मत म्हणजे या देशाचं मत. ते तर पहिल्यानं विचारात घेतलं पाहिजे. वाच. अस्पृश्यतेला शेवटची घरघर लागली असता आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. धर्म ही घरासारखी व अंगरख्यासारखी गोष्ट नाही की ती स्वेच्छेनं वाटेल तेव्हा बदलता येते. यस, स्पीकिंग. हाँ हाँ, मैं ही बोल रहा हूँ. आइए, तुरंत आइए. काय म्हणालीस समता? कशासारखा धर्म बदलता येत नाही? मी नाही बाबा, गांधीजी म्हणतात. बरं, पुढे वाच. धर्म ही घरासारखी व अंगरख्यासारखी वस्तू नाही की ती वाटेल तेव्हा बदलता येते. वाटेल तेव्हा धर्म बदलता येत नसेल कदाचित, पण योग्य वेळी बदलता येतो. ती वेळच आता जवळ आली आहे. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. हमने एक खबर सुनी. ओ खबर सच है क्या? काय ऐकलं तुम्ही? हेच कि आप आपका धर्म बदलने वाले हैं. ये बात बहुत अच्छी है डॉक्टर साहब. हाँ, सच कहे तो बहुत अच्छी है. ये हिंदू लोग आपको जीने नहीं देंगे और मरने भी नहीं देंगे. अल्लाह ताला की कसम खा के सबूत देता हूं. आपल्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक समान अधिकार द्यायला मुसलमान बिल्कुल तयार आहेत. आप सब मुस्लिम बन जाओ. अल्लाह आपको सुखी रखेगा. म्हणजे 6-7 कोटी अस्पृश्य मुसलमान झाले की भारतातील मुसलमानांचे प्रमाण वाढेल. आणि मग पाकिस्तान जिंदाबाद. नहीं 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 बेटी, इस कारण के लिए नहीं. तुमची ही हालत आम्हाला पावत नहीं. और हमारे धर्म में ये बम्मन लोग नहीं है बेटी. सोच लो. हाँ, तो आंबेडकर साहिबान, हम सभी मुस्लिम आपके स्वागत के लिए तैयार है. लेकिन 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 हाँ डॉक्टर हाँ, बोला साहब, बोला. ही माझ्या विश्वासातली माणसं आहेत. हम लोग धर्म बदलने के लिए आपको 7 करोड़ रुपए द्यायला तैयार आहोत. बस 7 कोटीच? आप बोलिए. म्हणजे माझ्या 7 कोटी अस्पृश्य बांधवांची किंमत फक्त 7 कोटी? तोबा तोबा, ऐसी बात नहीं. म्हणजे एका अस्पृश्याची किंमत किती झाली समता? फक्त 1 रुपया. आणि माझी ही किंमत फक्त 1 रुपया. माफ कीजिएगा, मेरा मतलब साफ आहे. तुम्ही 7 कोटी अस्पृश्य बांधवांना विकत घेऊ पाहतात. ठीक आहे, धर्मांतर करायचं किंवा नाही, केल्यास कोणता धर्म स्वीकारायचा याचा पक्का विचार ठरला की तुम्हाला कळवतो. तकलीफ माफ करना. खुदा हाफिज. खुदा हाफिज. मला कुणाचंही म्हणणं मान्य नाही. अखेर मी धर्मांतर करण्याचा निर्धार केला आहे. मग तुम्ही माझ्याबरोबर धर्मांतर करा अगर करू नका. सुदामा, जी. बाहेर कोण आलं ते बघू नये. वय जी. असं कठोर बोलू नका बाबा. यापुढे दलित वर्गाला कुणी संत नको, वेद नको, गीता नको, शंकराचार्य नको आणि कुणी प्रेषितही नको. बाबा, कुणी साहेब बाहेर आल्या ती, त्यांनी हे कारण दिलंय. प्रेषित नको कसा? हा आला प्रेषित कार्ड घेऊन, डायरेक्ट स्वर्गातून येशू ख्रिस्तानी पाठवलेला. म्हणजे मेथोडिस्ट चर्चचे बिशप ब्रेटन ब्रॅडले येत आहेत. गुड मॉर्निंग मिस्टर ब्रॅडले. Good morning, good morning. I have learned from today's newspaper that आकाशातला बाप्पा जीजस ख्राइस्ट तुम्हाला आणि तुमच्या सर्व लेकराला सुखी ठेवेल. बॅरिस्टर साहेब, आपल्या घोषणेप्रमाणे जीवनामध्ये उन्नती करून घेण्याची अस्पृश्य समाजाची इच्छा दिसत आहे. आकाशातल्या बाप्पाला सर्व लेकरं समान आहेत, त्यांचा दर्जा समान आहे. तो आमचा मेंढपाळ आहे आणि आम्ही त्याची लेकरे आहोत. मी तुमच्या धर्मांतराचं स्वागत करायला आलो आहे. मेंढरासारखं तुमच्या मागं यायला तुम्ही मेंढपाळ असलात तरी आमचा समाज मेंढरासारखा निर्बुद्ध नाही की त्याने कुणाच्याही मागे जावं. तरीही तुम्ही फेरविचार करा. बाय मिस्टर आंबेडकर. बाय.
बाबासाहेब, तुम्ही कोणाला काही आश्वासन देत नाही. तुमच्या मनात आहे तरी काय? अस्पृश्य जर ख्रिस्ती वा मुसलमान झाले तर ते अराष्ट्रीय होतील आणि दलितांनी अराष्ट्रीय व्हावं ही कल्पनाच मला सहन करता येणार नाही. मी राष्ट्रीय आहे. माझ्या राष्ट्राचं नुकसान मी होऊ देणार नाही. साहेब, पाठवून दे कोण आले असेल त्यांना. हिंदू धर्माचे संरक्षण करा. हिंदू धर्माचे हॅलो, कोण बोलतंय? यू ब्रिटिश बुलडॉग भीमासूर. पुणे कराराच्या वेळी मीच तुला फोन केला होता, तेव्हा वाचलास. धर्मांतर केलास तर गोळी घालून ठार मारीन. म्हणजे मसुरकर महाराज सनातनी हिंदू धर्माच्या वतीनं घोषणा देणारे आणि खून करणारे बरोबरच घेऊन आलात आमच्या भेटीला. धर्मशास्त्राप्रमाणे अतिथी देवो भव. भूदेवा, मी तुम्हाला अभिवादन करतो. घोषणा देणारी आणि खून करणारी माणसं माझी नव्हेत. कावळा बसायला आणि फांदी मोडायला हा काकतालीय न्याय हे मी माझं दुर्दैव समजतो. हेही खरं की तुमच्या खुनाचा कट घाटत आहे असं मला डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले. बस, डॉक्टर कुर्तकोटी एवढंच म्हणाले? आंबेडकरांना मारलं तर त्यांच्या प्रत्येक थेंबागणिक 10 आंबेडकर जन्माला येतील असंही म्हणाले. म्हणजे तुम्ही माझा खून करायला आलेले नाहीत. मग मनात कोणता हेतू ठेवून मसुरकर महाराजांचं या राजगृहात आगमन झालेलं आहे? आपल्याला विदित असेलच की गोव्यातील 10,000 ख्रिस्ती लोकांना काही दिवसांपूर्वी हिंदू धर्माची दीक्षा दिली गेली आहे. म्हणजे आणखी 10,000 हिंदू गुलाम घडविण्याचं पुण्य आपण आपल्या गाठीशी बांधलं. समता, आता एकूण किती कोटी हिंदू गुलामांची संख्या भारतात वाढली आहे? तुला काही अंदाज? 7,10,00,000. परंतु मसुरकर महाराज, अस्पृश्यांच्या धर्मांतरामुळे हिंदू धर्माचं फारसं नुकसान होणार नाही. तसं असतं तर गेली 5,000 वर्ष तुम्ही आम्हाला तापलेल्या तव्यावर उभं केलं नसतं. बाबासाहेब, ही गळती तेवढ्यावरच थांबणार नाही. शेवटी हिंदू धर्माचा त्यामुळे मृत्यूओढ होईल. पण त्यामुळे हिंदुस्थानचा इतिहास तर थांबणार नाही. तसं घडलं तर तो इतिहास हिंदुस्थानचा असणार नाही, दुसऱ्याच एखाद्या पाकिस्तान सारख्या स्थानाचा होईल. तुमचं म्हणणं कदाचित खरंही असेल. आणि तसं घडलं तर ही घटना काही आनंददायी नाही. हा भीषण शेवट टाळण्याचं स्पृश्य हिंदूंच्याच हाती आहे. हिंदू धर्माचे संरक्षण करा. हिंदू धर्माचे परंतु तुम्ही तो या अशा मार्गाने टाळू पाहतात. खून करून रक्तपात होतो आणि भूमीत जिरलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंबागणित हुतात्मे जन्मास येतात आणि सांडलेल्या रक्ताचा बदला रक्तपाताने घेतात. असा रक्तपात टाळण्यासाठी तुम्ही काही मार्ग सांगा. स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांनी एका ठराविक कालमर्यादेच्या आत आम्ही अस्पृश्यतेच्या पापाचं उच्चाटन करू असं अभिवचन दिलं पाहिजे. आणि ते पाळलं पाहिजे. या प्रश्नाचं प्रचंड स्वरूप पाहता तो सुटण्यास काही अवधी लागेल. असा अवधी देऊन तुम्ही केलेली धर्मांतराची घोषणा मागे घ्या. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर पराकोटीचे कर्मठ स्पृश्य हिंदू पुढारी हे अभिवचन पाळतील असं मला वाटत नाही. तरी 5 ते 10 वर्ष आम्ही यांचा हृदयपालट होण्याची वाट पाहू. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. ही गोष्ट मी एका अटीवरच कबूल करीन. कोणती अट? अस्पृश्य जातीचे अस्पृश्य पुढारी की ज्यांना तुम्ही मानता ते श्री के सकट यांना 1 वर्षभर शंकराचार्यांच्या गादीवर बसवा आणि 100 सवर्ण जोडप्यांना त्याची पूजा करायला सांगा. तरच तुमचा हृदयपालट झालाय असा मी मानू. ठीक आहे, हिंदू पुढाऱ्यांशी मी याविषयी चर्चा करतो. येतो मी. बनारस येथील महाबौद्धी संस्थेच्या वतीनं मी तुमच्या धर्मांतराचं स्वागत करायला आलो आहे. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. मामं चमारी धम्मं शरणं गच्छामि का मामं शरणं गच्छामि? हा,
आत्ता आठवलं. बुद्धम बुद्धम शरणम गच्छामी. पण मोर काय हो,